जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचं आपलं दैनंदिन आयुष्य आपण पाहिलं तर मोबाईल असो, इंटरनेट असो, सोशल मीडिया असो, याशी अगदी घट्ट जोडलेलं पाहायला मिळतंय. मोबाईल क्रांती जर आपण पाहायला गेली तर खूप मोठ्या प्रमाणात घडते. रोज आपल्याला नवनवीन अपडेट्स यामध्ये किंवा सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला अनुभवायला मिळतात. मात्र जेवढ्या सुविधा, जेवढा फायदा, तेवढेच त्याचे तोटे किंवा नुकसान सुद्धा असतंच. आणि आत्ता आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल, इंटरनेट यामध्ये सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता तर एआयचा वापर करून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक होतीये आणि सायबर गुन्ह्यांच्या ज्या प्रमाणामध्ये आहे ती खूप मोठी वाढ झालेली आहे. मग यासाठी नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे? आपली फसवणूक टाळण्यासाठी कोणकोणते जे म्हणूया आपण त्याचे जे सगळ्या ज्या योजना आहेत किंवा उपक्रम आहेत त्याचा आपण फायदा कसा घेतला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर सायबर गुन्हे विभागासमोर सुद्धा खूप मोठं आव्हान रोज असतं यामध्ये, कारण वेगवेगळे गुन्हे यामध्ये येत असतात. त्यामुळे ते सुद्धा अपडेट होऊन यासाठी गुन्हे तपास तर करीतच असतात. मात्र यामध्ये आपण एक सजग नागरिक म्हणून आपली सुद्धा महत्त्वाची जबाबदारी आहे की आपण मोबाईल वापरताना, इंटरनेट वापरताना कशा पद्धतीनं तो वापरला पाहिजे, त्याचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. तर एकंदरीतच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला जय महाराष्ट्र कार्यक्रमातनं मिळणार आहेत. आपण याच विषयावर आजच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये बोलण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे सायबर गुन्हे मुंबई विभागाचे पोलीस उपायुक्त माननीय श्री पुरुषोत्तम कराड सर यांना. सर नमस्कार. नमस्ते मॅडम. जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये सुद्धा आपलं मनापासून स्वागत सर. थँक्यू. पोलीस यंत्रणा तर काम करते, त्यासाठी परत पुन्हा जाहिरातींचा सुद्धा वापर केला जातो जागृतीसाठी. मग त्यामध्ये पथनाट्य असतील किंवा मग काही जाहिराती या सुद्धा माध्यमातून जनजागृती केली जाते. विद्यार्थ्यांचा समावेश घेऊन हो. तर त्याचा पण उपयोग होतोय बऱ्यापैकी. याच्यामध्ये NSS आहे, MSW चे विद्यार्थी आहेत, यांनी अनेक ठिकाणी पथनाट्य तयार केलेले आहेत. आपण आता त्यांच्याबरोबर आपण मुंबईत एक मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचं सोसायट्यामध्ये पण जाऊन आपण जनजागृतीचं प्लॅनिंग करतोय. ते चालू पण झालंय. तर याच्यामुळे काय होईल की लोकांमध्ये ती अवेअरनेस येईल आणि मग ती अवेअरनेस आली की आपल्याला सायबर क्राईम पासून आपल्या जनतेचं संरक्षण करणं आपल्याला शक्य होईल. अच्छा. हा एक सगळा आता मुद्दा झाला म्हणजे पैशांची फसवणूक किंवा डिजिटल अरेस्ट, या सगळ्या हे जे फ्रॉड्स आहेत. आता यामध्ये म्हणजे गेमिंग्स जे आहेत, ऑनलाईन गेमिंग्स म्हणा किंवा मग या शैक्षणिक काही ॲप्स असतात त्या नावाखाली पण फसवणूक केली जाते. म्हणजे सुरुवातीला आमिष दाखवायला ते इंट्रोड्यूस करतात तशा पद्धतीने, पण मग आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा त्या ॲपमध्ये मुलं जातात तेव्हा ती वेगळे असतात ॲप्स. तर ते कसे आहे, म्हणजे त्या माध्यमातून कशी फसवणूक होते आणि कसं काय त्याच्यावर पण काम सुरू आहे? आता हे गेमिंग ॲप्स एकतर मुलांना मैदानी खेळायची सवय आता बऱ्यापैकी कमी व्हायला लागली. हा एक याचा इंटरनेटचा तोटा आपण म्हणायला पाहिजे. आणि ते जेव्हा गेम खेळतात, पूर्वी काय व्हायचं की मुलं काय करतात पालकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना कळायचं, परंतु आता गेम खेळताना तो मोबाईलमध्ये किंवा डेस्कटॉपवर खेळताना ते कुणाला काही कळत नाही रूम बंद करून. आणि मग त्याच्यातून कदाचित चुकीच्या मार्गाला तो चुकीच्या एखाद्या फ्रेंडबरोबर हे झालं. आपण मध्ये पाहिलं की भारत पाकिस्तानमध्ये त्या गेमिंग ॲपमधूनच काही मुली इकडं आल्या किंवा हे जे प्रकार झाले. तर असं, आणि त्याच्यातून जे क्रिमिनल्स आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये पण ते येऊ शकतात. हे जर टाळायचं असेल तर आपल्याला ते गेम जिन्युइन प्लॅटफॉर्म आहे की नाही तो पाहायला पाहिजे. जे जिन्युइन प्लॅटफॉर्म, एकतर गेम खेळायलाच नाही पाहिजे, कारण तुम्ही मैदानी खेळ खेळा, त्याच्यातून जास्त हेल्दी पण राहाल आणि सर्व होईल. परंतु जर आता ही जी त्याची आपली पर्सनल चॉईस आहे की ते गेम खेळायचे, परंतु ते खेळत असताना जेव्हा तुम्ही काही पैसे जिंकता किंवा पैसे लावता, म्हणजे ते जुगार टाईप त्या ठिकाणी जेव्हा होतं, तर हे आपण कमवलेले पैसे जातात. जोपर्यंत विद्यार्थी आहे तोपर्यंत वडिलाचे कमवलेले पैसे, वडील किंवा आईचे. परंतु जेव्हा स्वतः कमायला लागतात तेव्हा जाणीव होते की पैसे कमवणं किती मुश्किल आहे आणि ते गमवलं किती वाईट होतं. याच्या पुढची स्टेज ही येते की तुम्हाला काही पैसे जिंकल्याचं ते दाखवतात. आणि ते बऱ्याच वेळा काय होतं की जे सायबर फ्रॉड, अगोदर मी म्हटलो वेगवेगळ्या प्रकारचे जे सायबर फायनान्शियल फ्रॉड होतात,
ते दुसऱ्याच्या अकाउंटचे पैसे यांच्या अकाउंटला येतात, ते जेव्हा कंप्लेंट करतात ते रिसिव्हर हे होतात आणि मग त्या याच्यामध्ये यांचं अकाउंट पण ब्लॉक होतं. बऱ्याच वेळा याच्यामध्ये पालकांचे अकाउंट ब्लॉक झालेले आणि त्या कंप्लेंट मग तेव्हा पालकांच्या लक्षात येतं की ही गडबड झाली. म्हणजे हे सगळ्या प्रकारे पैसे पण जातात किंवा त्याच्यातून नैराश्य पण येतं, त्याच्या चुकीच्या मार्गाला पण लागू शकतं मुलं. आणि हे सर्व टाळायचं असेल तर मला वाटतं की त्याचं पालकांनी त्याच्याशी डायलॉग वाढवणं हे फार महत्त्वाचं आहे. पालक आणि पाल्य याच्यात जेवढा संवाद होईल तेवढं मुलं घरातच जर बाता मारायला कोणी असेल किंवा संवादाला कोणी असेल तर त्यांचा वेळ तिथे जाईल. मग जेव्हा वेळ बोलायलाच कोण नाही तेव्हा मग ते काहीतरी हा व्हर्च्युअल आधार घेतात आणि तिथे ते याच्यात बळी पडतात. मला वाटतं की हे होईल. हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, कारण पालक पण आता आपली काही कामं असतात, मग दुसरं कुठे इकडे तिकडे जायला नको म्हणून आपला मोबाईल देतात किंवा मग अशा पद्धतीने गेम खेळण्यासाठी देतात. मग त्यांचा त्रास वाचतो, पण तो त्रास नंतर किती मोठा होऊ शकतो आणि त्यांच्या सुद्धा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. एक्झॅक्टली. त्यामुळे मैदानी खेळ जास्तीत जास्त खेळणं फार गरजेचं आहे आणि आपण हे सांगत असतो. मात्र तरी सुद्धा मुलांचं जे बोट आहे ते फक्त स्क्रोलिंगवर असतंय, तर त्याच्यामुळे ते आणि एक पूर्ण मानसिकता पण ते जे आहे किंवा त्यांचं जे मेंदूची वाढ आहे ती सुद्धा त्याच्यात सुद्धा बऱ्याच म्हणजे अशा केसेस आहेत की मुलं अक्षरशः वेड्यासारखी करतात, नंतर ते व्यसन लागतं त्यांना. एक्झॅक्टली. हे जे स्क्रोलिंग आपण म्हटला, हे जे रील्स आले, शॉर्ट व्हिडिओज 15, 20, 30 सेकंदाचे, याच्यामुळे त्यांचा अटेन्शन स्पॅन पण कमी झाला. त्यांना कुठली तरी एखादी गोष्ट लक्ष देऊन पाहणे किंवा लक्ष देऊन करणं हे पण मुश्किल होऊन बसलंय. तर ह्या गोष्टी करताना पालकांनी पण त्याच्यात लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण समजा हॉटेलमध्ये गेलो तर बाकी सगळेजण मोबाईलमध्ये जे ते बिझी असतात. जेवायला गेलो तरी पण ते बिझी, म्हणजे टेबलवर 4-5 जण बसलेत, एक फॅमिली समजा नवरा बायको आणि 2 मुलं असतील तर चौघांकडे मोबाईल असून प्रत्येकजण ते मोबाईलवर व्हर्च्युअली तुम्ही गप्पा करता परंतु फिजिकली गप्पा नाही करत. हेच दुर्दैव आहे. आपल्याला व्हर्च्युअल मधून रिअल वर्ल्ड मध्ये येणं गरजेचं आहे. तर हे फार महत्वाचं आहे. संवाद कमी झालेला आहे. हल्ली आपण देवदर्शन जाऊ, कुठे फिरायला जाऊ तरी सुद्धा प्रत्यक्ष चक्षुने पाहणं फार वेगळं आहे, पण तो पण अनुभव घेत नाहीत लोक. कॅमेऱ्यामध्येच टिपण्यात असतात, म्हणजे तिथे पण ते कॅमेऱ्यातच ती दृश्य तेवढं सौंदर्य, निसर्ग सौंदर्य पाहत असतात. त्यामुळे ती मानसिकताच बदलणं फार गरजेचं आहे. सायबर गुन्हे विभाग तर कार्यरत आहेच, मात्र आपण त्यामध्ये अडकूच नये यासाठी सुद्धा केलं पाहिजे का? आपण जे म्हटलं की अडकू नये यासाठी एक जुनी म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजार होण्यापेक्षा तो होऊ न देणं हेच महत्त्वाचं आहे. तर आपल्याला कोणत्याही याच्यात आपण आयदर क्रिमिनल नाही बनवू सायबर क्राईममध्ये किंवा आपण सायबर क्राईमचे बळी नाही होऊ. यासाठी प्रिव्हेन्शन हे बेटर दॅन क्युअर हे पूर्वीपासून म्हणतो. तर ते सर्वांनी जर केलं तर मला वाटतं हे निश्चित आपलं म्हणणं बरोबर आहे एकदम. सर, आणखीन पण यात प्रकार आणखीन आहेत. सायबर बुलिंग, तर ते काय आहे? किंवा मग व्यसन जे लागतं गेम्सचं असो किंवा मग एकूणच सोशल मीडियाचं, तर त्याविषयी काय सांगाल? प्रॉब्लेम काय आहे की मला किती फॉलोअर्स आहे हा प्रॉब्लेम इथून चालू होतो. म्हणजे मला किती फॉलोअर्स आहेत, मग ते फॉलोअर्स मी त्यांना ओळखतो का, त्यांचं नेचर काय आहे हे मी न पाहता त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो आणि मी माझे फ्रेंड लिस्ट वाढवतो. ही जी फ्रेंड लिस्ट व्हर्च्युअल, मी परत त्या व्हर्च्युअल शब्दाला हात लावतोय, व्हर्च्युअल फ्रेंड्स आहेत हे. याच्यापैकी जर याला कधी गरज पडली तर त्याच्यापैकी एकही मदतीला येत नाही. त्याचे जे जवळचे मित्र आहेत तेच मदतीला येऊ शकतील. पण हे जे लोकांना दाखवण्यासाठी आहे ना, मग त्याच्यातून मग हे सोशल मीडिया आपला प्रेझेन्स, मला एवढे लाईक्स किंवा त्याच्यातून रायव्हलरी होते, याला जास्त लाईक्स आहेत मग याला बदनाम कसं करायचं. मग त्याला मग समजा मुलगा असेल तर मुलगा आणि मुलीचं जर त्याचं काही फ्रेंडशिप असेल ते फ्रेंडशिप ब्रेक झाली आणि मग त्याच्यातून ते बुलिंगचे प्रकार जसे फिजिकली पण बुलिंग होतं त्याचप्रमाणे याच्यावर सायबरचा सोशल मीडियाचा वापर करून त्या मुलीला किंवा त्या मुलाला दोघांना पण कुणाला पण त्याच्यात त्रास देण्यासाठी त्याचे व्हिडिओ टाकणं, फोटो टाकणं, काहीतरी पोस्ट करणं, हे करून त्यांना त्रास कसा होईल आणि त्याचे ओव्हरऑल ग्रुपमध्ये ते कसं डाऊन होईल हे त्याच्यात मोस्टली केलं जातं. आणि मला वाटतं की हे आपण आपल्या मित्राशी करणार नाही
किंवा आपल्याशी होणार नाही, याच्या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी पण याच्यात लक्ष घालायला पाहिजे. त्याच्यात याच्या बाबतीत विद्यार्थ्यांना अवेअर करणं गरजेचं आहे. आपण सोशल मीडियावर पाहतो की अश्लील सामग्रींचा सुद्धा वापर करून तिथे पण फसवणूक केली जाते किंवा मानसिकरित्या सुद्धा खच्चीकरण केलं जातं. आता बऱ्याच वेळा काय होतंय की जे मुलगा आणि मुलगी फ्रेंड्स आहेत आणि विश्वास एवढा असतो की अरे हा तर आपल्याला काही करणार नाही, आणि ह्या विश्वासाने ते काय करतात, एकमेकाचे फोटो, जे प्रायव्हेट फोटो कुणालाच नाही शेअर करायला पाहिजे असे शेअर होतात. कालांतराने त्याच्यात नंतर काहीतरी संबंध खराब होतात आणि मग नंतर ते फोटो व्हायरल करणं किंवा मग याच्यातून त्याचं AI चा वापर करून ते व्हिडिओ किंवा फोटो मॉर्फ करणं किंवा खरोखरचे फोटो पोस्ट करणं सोशल मीडियावर, हे प्रकार जास्त होतात. तर त्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना, तरुण मुला-मुलींना ही विनंती राहील, आवाहन पण करतो की तुम्ही तुमचे फोटो, प्रायव्हेट फोटो, व्हिडिओ हे किती जवळचा असो त्याला देऊ नका. अच्छा. कारण त्या फोटोचा एकदा तुमच्याकडून गेला, तुमच्या मोबाईलमधून त्याच्या मोबाईलमध्ये किंवा डायरेक्ट त्याच्या मोबाईलमध्ये जर शूट झालेला असेल किंवा तुम्ही जेव्हा प्रायव्हेट ठिकाणी भेटता तर एक खात्री करा की त्याचं कोणी रेकॉर्ड, त्याने आयदर ही ऑर सी म्हणजे दोघांपैकी एकाने कुणीतरी रेकॉर्डिंग करत नाही आणि त्याच्यातून तुमची प्रायव्हसी भंग होत नाही आणि तुमचं चारित्र्य हनन करण्यासाठी त्याचा वापर होणार नाही. हे याचं कोणत्याही साईटवर कधी, याच्यात आपण पाहिलं की काही लोक मैत्रिणीचे व्हिडिओ ते विकतात आणि ते पैसे कमवतात. म्हणजे याच्यातून आपल्याला सर्वांना अलर्ट व्हायला पाहिजे की बाकीच्यांच्या बाबतीत झालं ते आपल्या बाबतीत होऊ नये याची मी काळजी कशी घ्यायला पाहिजे, मी स्वतः अलर्ट आणि प्रोटेक्टिव्ह राहायला पाहिजे. यामध्ये जसं आपण लहान मुलांविषयी बोललो, वृद्धांविषयी बोललो, तसं महिला सुद्धा अशा वेगवेगळ्या आमिषांना किंवा मग थोडासा घरच्या लोकांनी वेळ दिला नाही की थोडंसं सोशल मीडियाकडे ते झोकतात आणि मग तिथे सुद्धा त्यांची अशी फसवणूक होते. तर त्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, कारण ते पण प्रमाण आता खूप वाढतंय महिलांचं. हे सर्व सायबर क्राईमच्या सर्वच बाबतीत आहे ना, आपण एक प्रिकॉशन घ्यायला पाहिजे का चुकीच्या लोकांकडे आपली माहिती जायला नाही पाहिजे. बरोबर. एकतर महिला किंवा मुली यांनी अननोन पर्सन बरोबर त्याचा फोटो बऱ्याच वेळा समजा सोशल मीडियावर, फेसबुकवर आहेत समजा, आपण त्याच्यावर चॅटिंग, मेसेंजरवर चॅटिंग चालू होतं, त्याचे फोटो कोणते तरी, तो स्वतः नसतो तसे ते फोटो लावलेले असतात जे अट्रॅक्टिव्ह आहेत. हा असे फोटो वापर करून जर त्याच्याशी चॅट करतोय तर त्याच्याविषयी खात्री करायला पाहिजे. आणि त्याला आपले पर्सनल डिटेल, ॲड्रेस झाला, फोन नंबर झाला, बँक अकाउंट डिटेल्स नाही द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा ह्या अशी फ्रेंडशिप वाढते, त्याच्यात नंतर एवढी फ्रेंडशिप जवळ येते की नंतर फिजिकल रिलेशनपर्यंत जातं. फिजिकल रिलेशन नंतर मग तो काय करतो की तो किंवा ती व्यक्ती त्याला तिच्याकडून मग हे करतं की आता मी एका अडचणीत सापडलो, मग पैसे दे, असं हळूहळू त्याचं ते बँक अकाउंट पूर्ण खाली करून घेतो आणि बँक अकाउंट खाली झालं की वन फाईन डेला तो गायब होतो, परत थांग पत्ता लागत नाही. मग हा जो आघात आहे तो आघात फार मोठा आहे. यासाठी आपण एक ठराविक लिमिटपर्यंत सोशल मीडियाचा वापर कसा करू. आपले डिटेल्स, आपण कुठं फिरायला जातो, फॅमिलीचे सगळे डिटेल्स आपण सोशल मीडियावर टाकतो, तर ही आपण आपली माहिती ओपन सोर्सला लोकांना माहिती होईल ह्या पद्धतीने सगळीच देतो. हो, सगळीच. मी आज कुठे गेलो, जेवायला प्लेट आली तर पहिला घास घ्यायच्या अगोदर तर ते कदाचित स्टेटसला त्याचा फोटो गेलेला असतो, किंवा मी आज ह्या हॉटेलला किंवा ह्या विमानाने इकडे गेलो किंवा गेले. तर हे म्हणजे तुम्हाला कुणाला माहिती स्वतःहून द्यायची गरज, लोक तुमच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरूनच ती सगळी माहिती कलेक्ट करतात. तर ह्या बाबतीत आपण जागरूक राहायला पाहिजे. महिलांच्या बाबतीत असे प्रकार घडतात कारण त्यांना कोणीतरी थोडंसं 4 शब्द गोड बोलणारं भेटला, नंतर थोडंसं मानसिकरित्या आधी त्यांना बरं वाटतं, पण मात्र अशा पद्धतीने फसवणूक होते. पैसे वगैरे लाटणं तो तर प्रकार आहेच, पण मग तेच व्हिडिओ वापरून धमकावणं किंवा मग त्यामध्ये पण मारून टाकणं, तर जीवानिशी पण हा बेत नंतर हा येऊ शकतो. हा प्रकार काय ना, त्याचा एंड काय होईल आपण सांगू नाही शकत. म्हणजे त्याचा असं काय थंब रूल नाही का हे झालं तर हेच होईल म्हणजे. परंतु मी 100% हे सांगू शकतो की तुम्ही हे केलं तर तुमची फसवणूक होईल. हे फसवणूक तर होईल, हा मुद्दा आहे. दुसरा की याच्यात खास करून ज्या आपल्या व्हिडिओ भगिनी आहेत किंवा डिवोर्सी भगिनी आहेत, तर त्यांच्यामध्ये जर त्यांना कळलं समोरच्याला की ही व्हिडिओ किंवा डिवोर्स आहे, तर त्याचं एक्सप्लॉयटेशन होण्याचं म्हणजे शक्यता जास्त. तर अशा वेळेस आपल्याला स्वतःची माहिती फार जास्त
हे होणार नाही आणि आपण समोरच्या किती एक्सपोज व्हायचं, किती आपली माहिती द्यायची हे आपण ठरवायला पाहिजे. सर आता आपण व्यवहार करण्यासाठी UPI नंबर, क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स याचा वापर करतो, तर या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते, तर त्याविषयी काय सांगा? POS जे आपण पॉईंट ऑफ सेल म्हणतो त्या ठिकाणी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPIचा वापर करून पेमेंट करतो. तर फ्रॉडस्टर अशा ठिकाणी बऱ्याच वेळा काय करतात की त्याचे डिटेल्स स्कॅमर किंवा हे लावून त्याचे डिटेल्स घेतात आणि मग त्याच्यातून ते नेक्स्ट टाइम फ्रॉड करतात. सेकंड थिंग याच्यात काय आहे की तुम्हाला काहीतरी अपडेट करायचं आहे, तुमचं क्रेडिट कार्ड अपडेट करायचं आहे किंवा डेबिट कार्ड त्याच्यात काही इश्यू झाला आहे, मग त्याच्यात एक त्याचे डिटेल द्या, हे करा, मग नंतर त्याला OTP येईल, तो OTP आम्हाला द्या. एकदा तुमचा OTP गेला का तुमचा कंट्रोल संपला, म्हणजे ते ट्रान्झॅक्शन करायला फ्री झाले. हे जर आपण टाळलं आणि आणखी एक प्रकार आहे की QR कोड. आपण कुठे QR कोड, जर तो QR कोडमध्ये हिडन लिंक तर नाही ना, जर तुम्ही एखादा QR कोड क्लिक केला आणि त्याच्यात जर .apk फाईल असेल किंवा तुम्हाला एखादा फोटो आला, त्या फोटोला किंवा व्हिडिओला एक अटॅच हिडन फाईल असेल .apk, तर ती जर फाईल त्याच्यात तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये आली तर ती फाईल तुमच्या कंट्रोल सगळं त्या समोरच्या व्यक्तीकडे जातोय, त्याला तुमचा पूर्ण तिकडे दिसतोय, तुम्हाला आलेला OTP पण तो पाहतोय, तो OTP तो तिकडे वापरू शकतो, तुमच्या बँक अकाउंटचं ट्रान्झॅक्शन पण तो करू शकतो आणि ह्या सर्व याच्यातून तुमचं फायनान्शियल लॉस तर त्याच्यातून होऊन जातो. त्याच्यामुळं कोणतीही QR कोड स्कॅन करताना आपल्याला खात्री करायला पाहिजे का हा जेन्युइन आहे की नाही. जेन्युइन QR कोड नसेल आणि त्याला कोणती एखादी फाईल अटॅच असेल किंवा अननोन पर्सनकडून जर एखादी लिंक येते, त्या लिंकमध्ये कुठे जर .apk कुठं जर दिसलं, अशी लिंक आपल्याकडून क्लिक होणार नाही, तर ते आपण पाहायला पाहिजे. आणि जर आपण मधून आपल्याकडे हिडन कुठं काही चालू नाही ना ॲप एखादं, तर ते हिडन ॲप आपण सेटिंगमध्ये जाऊन जे ॲप्स आपल्याला लिस्ट दिसते, आपण समोर वर स्क्रीनवर दिसत नाही, परंतु ते हिडन ॲप कुठेतरी चालू असतं आज सिस्टममध्ये, तर ते सेटिंगमध्ये ॲप सेक्शनमध्ये जर गेलं आणि त्याच्यातून पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला जर एखादं हिडन ॲप असेल तर किंवा हिडन लिंक असेल तर ते समजून येईल. बरं. तर याच्यात आपण एकच काळजी घ्यायला पाहिजे की अननोन जर लिंक आली तर ती डिलीट करून टाका, ती ओपन करू नका. अच्छा, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आयदर व्हॉट्सॲपवर येईल, मेसेज येईल, ईमेल येईल, कोणत्याही पद्धतीने येईल, तर त्याला ॲक्सेप्ट करू नका, डिलीट करून टाका, बेस्ट वे. अच्छा. ओपन केली तर पटकन एकदा तुमचे सगळे जेवढे काही रनिंग ॲप्स आहेत ते सगळे क्लोज करा आणि आपल्या टॅब्स जे सर्फिंगचे, समजा क्रोम असेल किंवा सफारी असेल, तर त्याचे अनेक टॅब आपले ओपन असतात. म्हणजे आपण पाहिलं तर विंडो अनेक खूप विंडो ओपन असतात, तर त्या विंडो क्लोज करून टाका, म्हणजे जेणेकरून एखादी जर फाईल असेल तर हे होईल. थर्ड की आपण त्याच्यात जर आपला ॲप हिडन ॲप नाही ना हे चेक करायला मी अगोदर असं बोललो की सेटिंगमध्ये जाऊन एखादं ॲप कुठं आहे का तर ते चेक करा आणि मग ते एकदा काढून टाकलं की म्हणजे आपल्याला खात्री करा. आणि सगळे पासवर्ड जे आहेत आपण काय करतोय की आयदर बर्थडे आपला, मिसेसचा, मुलांचा किंवा काहीतरी असं कॉमन ठेवतो आणि मग एक ठेवला की तो सगळ्याला ठेवतात, म्हणजे विसरतो माणूस म्हणून मग आपण काय करतो की सगळ्या अकाउंट्सला एकच पासवर्ड ठेवतो. तर यासाठी आपण प्रत्येक अकाउंटला पासवर्ड वेगळा ठेवायला पाहिजे. विसरत असेल तर कुठेतरी ते एक लिहून ठेवा, पण ही सेफ्टी आपण करणं गरजेचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे सर, कारण असं वाटतं की पासवर्ड आपण आता टाकलाय पण आता सेफ आहोत, पण तसं होत नाही. पासवर्ड खोलणारे पण मंडळी आहेत आणि त्यातनं हॅकिंग करून म्हणजे लोकेशनपासून ते सगळ्याच गोष्टी आपल्या सगळ्या समोरच्या माणसाकडे जातात. एकदा तुमचं मी सांगितलं APK फाईल आली की तुमचं सगळं जातं, सगळा डाटा त्यांना अवेलेबल होतो. त्याचप्रमाणे तुम्ही आपण गेलो शॉपिंगला गेलो का ते रजिस्टर असतं आणि पटकन मोबाईल मागितला की आपल्याला वाटतं की मोबाईल नाही दिला तर कमीपणा वाटेल, पण ते आपण आपला डाटा त्यांना देतो आणि तो कधी कुणाला विकेल आणि कधी त्याचा वापर आपल्या विरुद्ध क्राईम करण्यासाठी होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं OTP शेअर करू नका. बँकवाले पण सांगतात की आम्ही कधी OTP शेअर करत नाही, मी कधी मागत नाही. कोणतीही बँक किंवा कोणालाही OTP कोणी असो तरी त्याला OTP शेअर करू नका. OTP शेअर नाही केला तर तुम्ही किमान स्वतःला सेफ ठेवाल. आणि अनदर थिंग की तुम्ही कोणतीही लिंक ओपन नका करू अनलेस तुम्हाला त्याच्याविषयी खात्री आहे.
म्हणजे हे झालं ही काळजी घेणं ग्राहकांनी किंवा नागरिकांनी. पण मग अशा पद्धतीने फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होते आणि झालेली आहे. तर असं एखादं उदाहरण किंवा मग त्यासाठी कशा पद्धतीने सायबर हा, विभाग आता काम करतो? हे तर आतापर्यंत प्रिव्हेंटिव्ह होतं, म्हणजे प्रतिबंध कसा करायचा. परंतु समजा दुर्दैवाने आपलं काय ट्रान्झॅक्शन झालं किंवा आपण शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेडिंगमध्ये आपले पैसे गेले, डिजिटल अरेस्टमध्ये पैसे गेले, किंवा आपलं UPI ट्रान्झॅक्शन चुकीचं QR कोड स्कॅन करून झालं, किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड याच्यातून पैसे गेले, तर कुणालाही फोन न करता फक्त 1930ला फोन करणे. म्हणजे हा जर आपण मनात ठेवला की 1930 जर याला फोन केला आपण, जे सायबर फायनान्शियल फ्रॉड आहे त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑल इंडिया हेल्पलाईन नंबर आहे. हा टोल फ्री पण आहे. आणि याच्यावर फोन केला की जे काही ट्रान्झॅक्शन तुमचे जे काय होतात ते त्यांचे ट्रान्झॅक्शन डिटेल त्यांना द्या. त्याच्यानंतर ते सगळ्या बँकेशी ते लिंक आहे. तुमचे पैसे ज्या ज्या बँकेत गेले ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात. ते कॉन्टॅक्ट करून जेवढे पैसे जिथं जिथं आहे ते थांबवतात. जर त्या बँकेतनं परत दुसऱ्या बँकेत पैसे गेले असतील तर त्यांना पण कॉन्टॅक्ट करून ते थांबवतात. अच्छा. जर तुम्ही म्हटलं की मी पोलीस स्टेशनला जातो अगोदर किंवा बँकेत जातो, तिथं कंप्लेंट करतो, उद्या करतो, तर तुमचा तोपर्यंत पैसा होल्ड होणं कदाचित मुश्किल होईल. परंतु जसं तुम्हाला कळलंय तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या नातेवाईकाच्या बाबतीत कुणाच्या बाबतीत असं झालं, तर एक खुणगाट मनात ठेवा की फक्त 1930ला मी कॉल करेल. अच्छा. बाकी तुमच्या जवळचं कोणी ओळखीचं आहे, घरातला कोणी ओळखीचा आहे, ते सोडून द्या. कुणालाच बोलू नका, काही करू नका. फक्त 1930ला कॉल करा. तुमचं बाकीची सगळी काळजी 1930 घेईल. असा एखादा आरोपी की ज्याने खूप मोठी फसवणूक केलेली आहे लोकांची आणि त्यांच्याकडनं म्हणजे समजा रिकव्हरी होताना तुम्हाला त्यात पण काही त्याची जी सगळी यंत्रणा आहे काम करण्याची ती कशी तपासात आली? उदाहरण आमच्याकडे एक IITतून BTech झालेला विद्यार्थी, नंतर लंडन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये MBA केलं. अच्छा. नोकरी करत होता इंडियात येऊन, आणि नंतर बिझनेसमध्ये घुसला आणि त्याला एक चुकीच्या माणसाकडून सल्ला भेटला की आपण शेअर मार्केटमध्ये घुसू. मग हे खोटे आश्वासनं देण्याच्या नादात त्याने लोकांना कुठंतरी मी जे शेअर IPO म्हणून लिस्ट होणार आहेत ते शेअर लिस्ट होण्याच्या अगोदर मी तुम्हाला प्री IPO शेअर घेऊन देतो, असं करत करत लोकांना फसवणूक केली. म्हणजे मल्टिपल स्टेट्समध्ये. आता आपल्याकडे एका गुन्ह्यात 5 कोटी गेले, दुसऱ्या गुन्ह्यात 15 कोटी गेले. म्हणजे हे असे एकदम उच्च शिक्षित पण याच्यात आहे, आणि मोस्टली तर याच्यात सगळे शिक्षितच जास्त बळी पडतायत तेच. आणि अशा प्रकारचा जर एखादा चांगला शिकलेला किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटमधून पासआउट झालेला असेल तर त्याच्यावर लोकांचा विश्वास पण बसतो. परंतु दिसतं ते सगळं सोनंच नसतं, हा विचार सर्वांनी करायला पाहिजे. समोरचा किती गोड बोलतोय त्याच्यापेक्षा ते सोन्याची पारख आपल्याला करता यायला पाहिजे की हे खरं सोनं आहे का पितळ आहे. म्हणजे उच्च शिक्षित आहे किंवा अगदी सुसंस्कृत माणूस दिसतोय आपल्याला, तो आपली फसवणूक करणार नाही, म्हणजे हे कधीच आपण विश्वास ठेवायचा नाही. आणि त्याबरोबर फसवणूक झालेले जे आहेत ते म्हणजे अगदी सर्वसामान्यांपासून ते उच्च शिक्षित त्या सुद्धा आहेत, बळी पडलेले जे आहेत. तर त्यामुळे सायबर क्राईम हा असा भाग आहे की कोणाची फसवणूक कधीही होऊ शकते. हा, याच्यात फॉर्च्युनेटली खेड्यातले जे साधं मोबाईल वापरतात ते याच्यात बळी पडलेले नाहीत आणखी. म्हणजे समजा फायनान्शियल लॉस तर त्यांचा झालेला नाही. परंतु जे शिक्षित आहेत, ज्यांना वाटतं की मी थोडा शिक्षित आहे, स्मार्टफोन वापरतो, परंतु सायबरच्या बाबतीत इलिटरेट आहेत, त्यांचं बळी पडण्याचं प्रमाण याच्यात जास्त आहे. जे स्मार्टफोन वापरतात त्यांना सायबरविषयी पण स्मार्ट होणं गरजेचं आहे. हे फक्त स्मार्टफोन ठेवून उपयोग नाही, तर स्वतः स्मार्ट त्या अँगलने होणं गरजेचं आहे, तरच तुम्ही सेफ राहाल. आगामी काळामध्ये सायबर गुन्हे विभाग आणखीन कोणकोणत्या नवनवीन यंत्रणा किंवा संकल्पना राबवणार आहे किंवा त्याच्यावर काम सुरू आहे? हे पहा, आता आम्ही मुंबईमध्ये खास करून तर मी मुंबईविषयी बोलेल की मुंबई पोलिसांकडून आता आम्ही सिनियर सिटीजनचे डिजिटल अरेस्टचे जे प्रकार वाढले त्याच्यामुळे आम्ही सायबर क्राईमचे टीम्स तयार केल्या. आणि त्या टीम्स आम्ही जे सिनियर सिटीजन एकटे किंवा नवरा बायको फक्त म्हणजे विदाऊट फॅमिली राहतात त्यांच्या घरी आम्ही व्हिजिट केली आणि त्यांना याच्याविषयी अवेअरनेस केला. तर त्याच्यातून मला वाटतं की असं सोसायटीतल्या लोकांनी पण हे करायला पाहिजे. आपल्या सोसायटीत जर असं कोण राहत असेल तर त्यांना अवेअर करायला पाहिजे. दुसरं, आम्ही स्कूल्स आणि कॉलेजेस यांना पण टार्गेट करतोय की तिथले विद्यार्थी आणि शिक्षक
हे पण सायबर अवेअर व्हायला पाहिजे, सायबर लिटरेट व्हायला पाहिजे. त्याचबरोबर सोसायट्या किंवा मोठे मोठे कॅम्पस, आमच्याकडे आता काही मोठ्या कंपनीतले VP वगैरे ते पण याच्यात बळी पडलेले शेअर फ्रॉडमध्ये. तर हे म्हणजे किती शिक्षित आहे हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला सायबर क्राईमविषयी किती माहिती आहे आणि तुम्ही किती अवेअर आहेत आणि तुमची लालच किती छोटी आहे. जेवढी लालच मोठी तेवढं तुम्ही सायबर फायनान्शियल फ्रॉडमध्ये बळी पडणार, हे 100%. म्हणजे सायबर स्वच्छता करणं आणि सायबर सुरक्षा आपण आपली करणं हे फार गरजेचं आहे. याविषयीच म्हणजे आव्हान द्यायचं झालं एकूणच सगळ्या याबाबत तर कसं द्याल? याचं जर समअप करायचं म्हटलं तर शेअर ट्रेडिंग जे फ्रॉड होतोय त्याच्यात फक्त ऑफिशियल साईटवर तुम्ही शेअर ट्रेडिंग करा, व्हर्च्युअल साईटवर, चुकीच्या साईटवर करू नका. त्याचे बेसिक्स समजून घ्या. सेकंड थिंग, डिजिटल अरेस्ट विषयी. डिजिटल अरेस्ट ही कल्पना आपल्याकडे नाहीच आहे, संकल्पना नाही आहे, कायद्यात नाही. असं जर कोणी म्हटलं तर त्याच्याविषयी 100 112 किंवा 1930ला कॉल करा, तुम्हाला हेल्प तिथं होईल. आणि पुढचा मुद्दा हा आहे की सायबर स्लेव्हरीच्या बाबतीत तुम्हाला जर नोकरी टुरिस्ट व्हिजावर भेटत असेल तर ती तुम्ही 100% समजा की तुमची फसवणुकीची तिथं सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला अतिशय कष्टाला तिथं जाऊन सामोरं जावं लागेल. तर हे सर्व करत असताना माझी सर्वांना विनंती ही राहील की आपण आपल्या घरातल्यांना याच्याविषयी अवेअर करा. निश्चितच. तर मंडळी, अशा पद्धतीनं जेव्हा आपण आता या डिजिटल युगाचा आस्वाद घेतोय त्यावेळेस जसं आपण म्हणतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये यात क्रांती घडतीये, ती आपल्या फायद्याची निश्चितच आहे. पण सायबर सुरक्षा करण्यासाठी आपण सायबर साक्षर होणं फार गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं मोठी फसवणूक होते आणि ही फसवणूक करणारे जे आहेत ते उच्च शिक्षित असतात आणि टेक्नोसॅव्ही जे कमी आहेत त्यांचं प्रमाण कमी आहे. पण आपण आपल्याला जे टेक्नोसॅव्ही म्हणतो किंवा आपण फार प्रगत आहोत असं म्हणताना सुद्धा आपली खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. आणि जर ही फसवणूक टाळायची असेल तर निश्चितच आपण या सायबरमध्ये किंवा सायबरचे सगळे किंवा सोशल मीडिया असो किंवा इंटरनेट या सगळ्याच बाबतीमध्ये साक्षर होणं फार गरजेचं आहे, सजग होणं फार गरजेचं आहे. आणि तेव्हाच आपण अशा पद्धतीनं मुकाबला करू शकू. निश्चितच या सगळ्या विषयी अतिशय सुंदर अशी माहिती आज आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिलेली आहे सायबर गुन्हे मुंबई विभागाचे पोलीस उपायुक्त माननीय श्री पुरुषोत्तम कराड सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिलीत. खरं तर ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे अनभिज्ञ असतो आपण, पण त्या तुम्ही बोलता अगदी सहज सांगितल्या आणि सोप्या भाषेत सांगितल्या. तर खूप त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद. मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.